अंतर्गत विचार चालू असेल, आता त्यांच्या पक्षाची काय प्रक्रिया आहे, महाराष्ट्राची यादी का लांबलेली आहे, 3 पक्षामध्ये वाद आहेत का, हे आता ते सांगू शकतील. आम्ही त्यातून काही भाष्य करणार नाही. पण ही विचाराची लढाई आहे. तरी कोणीही उमेदवार दिला तर त्याच्या विरुद्ध लोकशाही बचाव आंदोलन आमचं जे आहे, संविधान बचाव जी आमची कल्पना आहे, हुकुमशाहीला विरोध करण्याकरता, पराभूत करण्याकरता आम्ही ताकदीनं त्यांच्या समोर जाणार. 3 पक्ष एकत्र आलेले आहेत आणि जशी जशी घोषणेची तारीख जवळ येते तसं तिन्ही पक्षांमधला वाद जो आहे तो वाढत चाललेला आपल्याला दिसून येतोय. 2 पक्ष असो, 3 पक्ष असो, एकाच जागेवर दावा करतात. त्याच्यामुळे गेले होतं महाराष्ट्रात घोषणा करायला सीटची. नाही, आता बघा, भाजपाची का यादी महाराष्ट्रातली येत नाही मी काय सांगू शकणार नाही. पण आमची चर्चा चालू आहे, आमची प्रक्रिया चालू आहे. परंतु थोड्या दिवसातच आमची जागा वाटपाची यादी आणि आमचे उमेदवार हे लवकरच तुम्हाला सांगितलं जाईल. समृद्धी महामार्ग काही महिन्यांपूर्वी खुला झाला. महाराष्ट्राचं एक वैभव असं म्हणून ते बघितलं जातं आणि त्याच समृद्धी महामार्गावरती आता एक मोठं भगदाड पडलेलं आहे. एवढ्या कमी महिन्यात एवढं मोठं भगदाड पडलं. आता हे दुर्दैवी आहे. कामाचा दर्जा, कोणाला ते कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलं, किती महाग आहे ते कॉन्ट्रॅक्ट, याची चौकशी झाली पाहिजे. अनेक अपघात झालेले आहेत, त्यामध्ये लोकांचे प्राण गेलेले आहेत. तिथं रोड साईड अम्युनिटी कुठल्या पक्षांनी करायची याबद्दलचा वाट मिटला नाहीये. म्हणून रस्त्या कडेला ज्या सोयी असतात त्या अजून तिथं तयार झालेल्या नाहीत. प्रत्येक गोष्टीमध्ये कॉन्ट्रॅक्ट, कमिशन, टक्केवारी अशा प्रकारे सरकार चाललेलं आहे. आणि ही दुर्घटना जी घडलेली आहे अत्यंत दुर्दैवी आहे. याची चौकशी झाली पाहिजे. कशाची? ईव्हीएम बद्दल आता शेवटी सरकार आहे. आम्ही काही मत व्यक्त केलं तरी ते बंद करायचं की नाही मोदी निर्णय घेणार आहे. त्यामुळे त्यावर मला वाटतं बोलून आपली सगळ्या जगात काय चाललंय आपण पाहतोय. पण मोदी त्यांच्या सोयीचं असेल तेच करतील. आमच्याकरता किंवा लोकशाही मजबूत व्हावी याकरता ते काही करणार नाहीत, अशी अपेक्षाही कोणी करणार नाही. आता मगाशी मंचावरती सविस्तर भाषण केलं. राष्ट्रामध्ये तुम्ही अर्थव्यवस्थेला घेऊन मोदी सरकारला लक्ष केलं, त्यांच्या शिक्षणाबद्दल देखील आपण काय सांगा? नाही, असं आहे की ज्या प्रकारे अर्थव्यवस्थेबद्दलचे निर्णय घेतले गेले, असं कुठलाही त्याला सारासार विचार करणारा माणूस आहे असे निर्णय घेणार नाही. कोणीतरी कार्यात येऊन सांगितलं एकदम जादूची छडी असल्याशिवाय असल्यासारखी भ्रष्टाचार निर्मूलन करतो, कोणी म्हणतो की मी काळा पैसा घालवतो, जादूची काडी फिरवतो, अशा प्रकारे कोण विश्वास ठेवतं. नाही, तर त्यांनी एक विवेक बुद्धीने जर ते निर्णय घेतले तर असे निर्णय होणार नाही. आणि हे देशाकरता घातक निर्णय आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.